देन होमो हॅबिलिस. आता हा होमो हॅबिलिस आहे तो माणसाचा एक ॲन्सेस्टर आहे, पूर्वज आहे. अँड ही इज ए हँडीमॅन. याचं निक नेम आहे ते हँडीमॅन आहे. निक नेम म्हणजे टोपणनाव. त्याला हँडीमॅन असं का म्हणतात? कारण तो आपल्या हाताचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने करत होता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, म्हणून त्याला हँडीमॅन असं म्हटलेलं आहे. त्याचे फॉसिल रेकॉर्ड्स कुठून कलेक्ट केलेले आहेत? आफ्रिकेमधल्या टांझानियामध्ये याचे फॉसिल रेकॉर्ड्स सापडलेले आहेत आणि तिथून ते कलेक्ट केलेले आहेत. त्याचा पिरियड कोणता आहे? लेट प्लायोसिन और अर्ली प्लिस्टोसिन. प्लायोसिन इपोच आहे त्याचा शेवटचा टाइम पिरियड आणि प्लिस्टोसिन इपोच आहे त्याचा सुरुवातीचा काळ आहे. याच्यामध्ये हा होमो हॅबिलिस होता. म्हणजे किती वर्षापूर्वीचा आहे हा? 2.5 to 1.4 मिलियन इयर्स ॲगो. 2.5 ते 1.4 मिलियन इयर्स वर्षापूर्वीचा हा होमो हॅबिलिस आहे. त्याचे स्केलेटल फीचर्स कसे आहेत? लोअर जॉ लाईटली बिल्ट, म्हणजे खालचा जो जबडा आहे त्याची जी जाडी होती ती कमी झालेली आहे. देन डेंटिशन मोअर लाईक मॉडर्न मॅन, म्हणजे जे दात आहेत या दातांची रचना माणसासारखी त्याची डेव्हलप झालेली आहे. स्मॉलर मोलार्स जे टीथ आहेत त्यांचा साईज लहान झालेला आहे. त्याचं पोश्चर कसं आहे? इरेक्ट आहे, म्हणजे हा पूर्णपणे ताठ चालत होता. त्याची क्रॅनियल कपॅसिटी 650 to 800 cc आहे, एवढी त्याची क्रॅनियल कपॅसिटी आहे. म्हणजेच हा जो ऑस्ट्रॅलोपिथेकस आहे या ऑस्ट्रॅलोपिथेकसपेक्षा होमो हॅबिलिसची क्रॅनियल कपॅसिटी वाढलेली आहे. देन स्पेशल फीचर्स त्याचे कोणते आहेत? तर प्रॉबेबली डिड नॉट ईट मीठ, म्हणजे तो कच्चं मांस खात नव्हता. देन ही मेड टूल्स फ्रॉम दी स्टोन्स, म्हणजे दगडापासून त्यांनी हत्यारे तयार केली. तो दगडापासून हत्यारं तयार करत होता स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा शिकारीसाठी. आणि त्याचं निक नेम काय आहे? हँडीमॅन, म्हणजेच त्याच्या हातांचा उपयोग तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी चातुर्याने करत होता, म्हणून त्याचं टोपणनाव हँडीमॅन असं आहे. नेक्स्ट ॲन्सेस्टर आहे होमो इरेक्टस. आता इरेक्टस म्हटलेलं आहे म्हणजे याची पोश्चर जी आहे, पोझिशन आहे ती ताठ आहे, इरेक्ट पोझिशन आहे, म्हणून त्याचं नाव होमो इरेक्टस. एपमॅन आहे, म्हणजेच काय आहे? माणसाचे कॅरेक्टर्स या एपमध्ये जास्त डेव्हलप झालेले आहेत. ही वॉज ए जावा मॅन अँड पिकिंग मॅन. जावा मध्ये त्याचे फॉसिल्स सापडले म्हणून त्याला जावा मॅन म्हटलेलं आहे. हे पिकिंग मॅन आहे, पिकिंगमध्ये सापडले. देन त्याचा पिरियड कोणता आहे? मिडल ऑफ प्लिस्टोसिन इपोच. प्लिस्टोसिन इपोचचा जो मध्यावधीचा जो काळ होता त्या काळामध्ये हा होमो इरेक्टस. प्लिस्टोसिन इपोच या कालावधीचा जो मधला पिरियड आहे या पिरियडमध्ये हा होमो इरेक्टस डेव्हलप झाला. मीन्स 1.5 मिलियन इयर्स ॲगो. याचा कालावधी काय आहे? 1.5 मिलियन इयर्स पूर्वीचा आहे. या काळामध्ये हा डेव्हलप झाला. त्याचे जे स्केलेटल फीचर्स आहेत ते कोणते आहेत? हाईट इज अबाउट 5 feet, म्हणजेच हा जो होमो हॅबिलस होता, ऑस्ट्रॅलोपिथेकस होता, त्याची हाईट 4 फूट होती आणि याची 5 फुटापर्यंत आहे, म्हणजे हाईट सुद्धा काय झालेली आहे? वाढलेली आहे. प्रोग्नॅथस फेस, चेहरा तसाच होता पुढं आलेला. मासिव जॉज, म्हणजे अप्पर आणि लोअर जॉ आहेत, जबडे आहेत ते अशी जाडजूड होते, मासिव होते. ह्यूज टीथ, दातांची साईज ही अतिशय मोठी होती. चीन अपसेंट,
हनुवटी नव्हती. बोनी आयब्रो रिजेस प्रेझेंट, म्हणजे त्याच्या ज्या भुवया होत्या त्या भुवया अतिशय जाडजूड होत्या. त्याचं जे पोझिशन आहे किंवा पोश्चर आहे ते इरेक्ट आहे, तो ताठ चालत होता. क्रॅनियल कपॅसिटी 900 cc आहे. इथं क्रॅनियल कपॅसिटी सुद्धा याची वाढलेली आहे. अँड स्पेशल फीचर्स याचे काय आहेत? प्रोबेबली ईट मीट, म्हणजे तो मांस सातत्यानं मांस खात होता. ऑमनिओरस होता, म्हणजे हार्बिओरस आणि कार्निओरस दोन्ही प्रकारचे फूड मटेरियल तो खात होता. ऑमनिओरस आहे म्हणजे मिश्राहारी आहे. माइट हॅव यूज्ड फायर, म्हणजे याने अग्नीचा उपयोग करण्याची कला आत्मसात केली होती. आणि हे जे मांस होतं तो मांस भाजून खाऊ लागला होता. याच्यामध्ये हे काय झालेलं आहे? इव्हॉल्युशन झालेलं आहे. नेक्स्ट ॲन्सेस्टर आहे ह्युमन बिईंगचा, तो आहे निअँडरथल मॅन. हा ॲडव्हान्स्ड प्री हिस्टॉरिक मॅन आहे, म्हणजे अलीकडच्या काळातला आहे प्री हिस्टॉरिक मॅन. आणि याचे जे फॉसिल्स आहेत ते जर्मनीमधल्या निअँडरथल व्हॅलीमध्ये सापडले, तेथून ते कलेक्ट केलेले आहेत. त्याचा जो पिरियड आहे तो आहे लेट प्लिस्टोसिन इपोच, म्हणजे प्लिस्टोसिन इपोचचा शेवटचा जो काळ आहे तो, म्हणजेच 10 लाख टू 40,000 इयर्स ॲगो. बघा, आपण जसं पुढं जाऊ तसं हा जो पिरियड आहे तो पिरियड कमी होत गेलेला आहे. 10 लक्ष ते 40,000 वर्षापूर्वीचा हा निअँडरथल मॅन आहे. त्याचे स्केलेटल फीचर्स काय आहेत? हेवी बिल्ट आहे, म्हणजे तो अतिशय जाडजूड आहे. शॉर्ट प्रॉमिनंट ब्रोज आहेत, त्याच्या ज्या भुवया आहेत त्या आखूड झालेल्या आहेत आणि ठळक दिसतात. प्रॉमिनंट ब्रोज आहेत. शॉर्ट प्रॉमिनंट ब्रो रिजेस. देन लो फोअरहेड, म्हणजे कपाळ जे आहे ते कपाळ जास्त पुढं आलेलं नाही आहे. डीप जॉज, म्हणजे त्याचे जबडे आहेत ते खोल झालेले आहेत. चीन अब्सेंट आहे, इथं सुद्धा हनुवटी डेव्हलप झालेली नाही आहे. आउटवर्डली कर्वड थाय बोन्स, मांडीचे जे बोन्स आहेत ते बाहेरच्या बाजूनं थोडेसे कर्व झालेले आहेत. याची जी पोश्चर आहे ती आहे इरेक्ट आहे, म्हणजे हा ताठ चालतो. आणि क्रॅनियल कपॅसिटी आहे 1400 cc, म्हणजे 1400 cc एवढी त्याची क्रॅनियल कपॅसिटी आहे, की जी होमो इरेक्टसपेक्षा जास्त आहे. होमो इरेक्टसची 900 cc आहे आणि ह्याची 1400 cc आहे, म्हणजे इथं क्रॅनियल कपॅसिटी वाढलेली आहे. त्याचे स्पेशल फीचर्स काय आहेत? यूज्ड हाईड, म्हणजेच लपण्यासाठी तो केव्ज म्हणजे गुहेंचा वगैरे वापर करत होता. बरीड देअर डेड बॉडीज, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर त्यांच्यामधली मृत्युमुखी पडली तर त्यांची जी डेड बॉडी आहे तो जमिनीखाली खड्डा खणून गाडत होता. अँड कन्स्ट्रक्टेड फिंट टूल्स, म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचे भाला वगैरे आहेत अशा पद्धतीचे ॲरोहेड्स तो डेव्हलप करत होता. त्यांनी ते तयार केले आपल्या प्रोटेक्शनसाठी, शिकारीसाठी. अँड लास्ट इज द होमो सॅपियन्स. इट इज द मॉडर्न मॅन. हा जो होमो सॅपियन आहे तो मॉडर्न मॅन आहे, आत्ताचा माणूस आहे. याच्यामध्ये 2 स्पेसीज आहेत. पहिली म्हणजे होमो सॅपियन फॉसिलिस, म्हणजे हे फॉसिल्स आहेत. ही स्पेसीज ह्युमन बिईंगची आत्ता सध्या अस्तित्वात नाही आहे. होमो सॅपियन फॉसिलिस, आणि त्यालाच आपण क्रो मॅग्नॉन मॅन असं म्हणतो. आणि होमो सॅपियन ही जी स्पेसीज आहे ती आपली आहे, स्वतःची आहे. म्हणजे आपण आता जे मॉडर्न मॅन एक अलाइव्ह आहोत, जिवंत आहोत ते. होमो सॅपियन ही आपलं झॉलॉजिकल नेम आहे. आणि होमो सॅपियन फॉसिलिस हा आपला पूर्वज आहे की तो आत्ता नाही आहे, अस्तित्वात नाही आहे, एक्सटिंक्ट झालेला आहे, आणि त्याचं नाव आहे क्रो मॅग्नॉन मॅन. अँड दी फॉसिल्स ऑफ दी क्रो मॅग्नॉन मॅन The fossils of the Cro-Magnon man are collected from the Africa. हे जे
एक्सटिंक्ट स्पेसीज आहे ह्युमन बिईंगची होमो सॅपियन फॉसिलिस म्हणजे क्रोमॅग्नॉन मॅन याचे जे फॉसिल्स आहेत ते आफ्रिकेमधून कलेक्ट केलेले आहेत आणि त्याची जी पोझिशन आहे म्हणजेच आपली पोझिशन आहे ती काय आहे इरेक्ट आहे. पोश्चर कसं आहे इरेक्ट आहे म्हणजे ताट आहे. क्रॅनियल कपॅसिटी आहे ती आहे 1450 cc म्हणजे 1450 cc एवढी क्रॅनियल कपॅसिटी आहे आणि ती निअँडरथल मॅनपेक्षा जास्त आहे. त्याचे स्पेशल फीचर्स काय आहेत बघा. ही डेव्हलप्ड डिस्टिंक्ट रेसेस म्हणजे त्यांनी एक विशिष्ट प्रकारची जात डेव्हलप केलेली आहे. अँड अल्सो ही डेव्हलप्ड केव आर्ट म्हणजे गुहेमधले जे काही नक्षी काम आहे कोरीव काम आहे हे कोरीव काम तो करत होता आणि ही कला त्याने विकसित केलेली आहे. अँड ही वॉज लिव्ड अबाउट 18,000 years ago. 18,000 वर्षापूर्वी हा अस्तित्वात होता. कोणता होमो सॅपियन फॉसिलिस म्हणजेच क्रोमॅग्नॉन मॅन आणि दुसरी जी स्पेसीज आहे ती होमो सॅपियन सॅपियन की जी आपली आहे आपण आहोत आणि आपण आत्ता सध्या काय आहे अलाइव आहे जिवंत आहोत आणि आपली जी स्पेसीज जी अस्तित्वात नाही आहे ती 18,000 वर्षापूर्वी होती आणि तिचं नाव होतं होमो सॅपियन फॉसिलिस. इथे मी तुम्हाला काही पिक्चर्स दाखवते. हे पिक्चर आहे क्रोमॅग्नॉन मॅन म्हणजेच होमो सॅपियन फॉसिलिस म्हणजेच माणसाची जी स्पेसीज अस्तित्वात नाही आहे ती एक्सटिंक्ट झालेली आहे. इथं इव्हॉल्युशनरी स्टेजेस आहेत ह्युमन बिईंगच्या. हा जो आहे तो ड्रायोपिथेकस याची सेमी इरेक्ट पोश्चर आहे म्हणजे थोडासा वाकून चौक. हा आहे रामापिथेकस म्हणजे याच्यामध्ये कसे चेंजेस होत गेलेले आहेत बघा. ड्रायोपिथेकस सेमी इरेक्ट पोझिशन, रामापिथेकस इरेक्ट पोझिशन, नंतर हा ऑस्ट्रॅलोपिथेकस आहे, हा होमो इरेक्टस आहे, हा निअँडरथल मॅन आहे, हा क्रोमॅग्नॉन मॅन म्हणजेच एक्सटिंक्ट मॅन आहे आणि हा मॉडर्न मॅन की जो आत्ता सध्या अस्तित्वात आहे. अशा पद्धतीनं ह्युमन बिईंगमध्ये इव्हॉल्युशन झालेलं आहे. म्हणजे ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रॅलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन and the Homo sapiens. These all are the ancestors of the human being. During evolution, over a period of time, cranial capacity of man increased and large size of frontal lobe developed in the development of high forehead. Increase in intelligence causes physical development and effective and protective use of brain. Freedom of forelimbs from locomotion and opposable thumb became significant in better utilization of hands for handling objects effectively and development of the motor skills. Bipedal locomotion, upright posture, along with the stereoscopic vision helped man to move around safety on land. म्हणजे जेव्हा मानवाची उत्क्रांती झाली त्या पिरियडमध्ये मनुष्याची क्रॅनियल कपॅसिटी म्हणजेच ब्रेन कपॅसिटी वाढली. फ्रंटल लोब जे आहे ते फ्रंटल लोबचा साईज जो आहे तो वाढला. त्यामुळं आपलं जे फोरहेड म्हणजे कपाळ आहे ते कपाळ व्यवस्थित डेव्हलप झालं. ह्युमन बिईंगची इंटेलिजन्स कपॅसिटी म्हणजे बुद्धिमत्ता वाढली आणि याच बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्याने इफेक्टिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजसाठी ब्रेनचा उपयोग केला. ह्युमन बिईंगच्या अगोदरचे जे ॲनिमल्स होते ते टेट्रापेडल होते म्हणजे 4 पायावरती चालणारे होते.
पण ह्युमन बिईंग हा बायपेडल आहे, म्हणजेच 2 पायावरती त्याचं लोकोमोशन आहे. माणसांच्या मध्ये जे 4 लिम्स आहेत की आपण त्यांना हात म्हणतो, ह्या हातांची लोकोमोशन पासून सुटका झाली आणि बायपेडल लोकोमोशन डेव्हलप झालं. त्यामुळं या हातांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू व्यवस्थित हँडल करण्यासाठी इफेक्टिव्हली केला गेला आणि त्यामुळं माणसांच्या मध्ये मोटार स्किल डेव्हलप झालं, म्हणजेच मस्क्युलर ॲक्टिव्हिटी हाताच्या साहाय्यानं करण्याचं जे स्किल होतं ते स्किल अतिशय मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालं. आणि बायपेडल लोकोमोशन आहे, अपराईट पोश्चर आहे, म्हणजे ताठ चालणं ही कॅरेक्टरिस्टिक आहे. आणखी स्टिरोस्कोपिक व्हिजन आहे, म्हणजेच 3 डायमेन्शनल व्हिजन, त्रिमितीय जी इमेज आहे ती इमेज ह्युमन बिईंग अतिशय व्यवस्थितरित्या डेव्हलप करू शकला. आणि हे सगळे फीचर्स आहेत की या फीचर्समुळं माणूस जमिनीवरती अतिशय सुरक्षितपणे राहू शकला. मीन्स ड्युरिंग द इव्होल्युशन of the man, this bipedal locomotion, upright posture, along with the stereoscopic vision, helped man to move around safely on land. And lastly, our journey of evolution still continues. म्हणजे अजूनही इव्होल्युशनची प्रोसेस सुरू आहेच. या इव्होल्युशनरी लाईनमध्ये मॉडर्न मॅन इव्हॉल्व झालेला आहे, डेव्हलप झालेला आहे. तरीसुद्धा ही इव्होल्युशनची प्रोसेस अजूनही कंटिन्यू आहे. आपल्याला माहीत नाही आपल्या नंतर कुठली स्टेज असेल.